चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव रत्नापूर परिसरात रविवारी अजब घटना पुढे आली। एका वाघिणीनं वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला, मात्र अवघ्या तासाभरातच तिचा गूढ मृत्यू झालाय। रविवारी सकाळी रत्नापूर शिवारात ही वाघीण आपल्या 3 बछड्यांसह वावरताना आढळली। ही बातमी पसरताच नागरिकांनी इथं मोठी गर्दी केली। जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर चिडलेल्या वाघिणीनं अचानक हल्ला केला। या झटापटीत वाघिणीनं वनरक्षक सज्जन पारेकर यांच्या पायाचा लचका तोडल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या हल्ल्यानंतर वनविभाग वाघिणीचा शोध घेत असतानाच दुपारी ही वाघीण मक्याच्या शेतात मृतावस्थेत आढळली। या परिसरात एका बैलाचीही शिकार झाल्याचं समोर आलं आहे। हल्ला करणारी वाघीण अवघ्या तासाभरातच कशी मृत झाली, तिचे 3 बछडे सध्या कुठे आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। नियमानुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन करून पंचांसमक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले। वाघिणीचं वय 9 ते 10 वर्ष असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी पुढे रेटली आहे।